यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सो आता सकाळ झाली आहे आणि मी जे विचार केला होता की तुमच्यासोबत फेस पॅकचं सिरीज शेअर करते, त्याचा आज डे 1 आहे. त्याआधी मी पोछा वगैरे मारून घेते, पण विचार करते की ती पॅक लावून घेते, मग तेच आंघोळ होते, ते सर्व गोष्टी होतात. प्रिशू मॅडमचा इकडे तिकडे फिरणं सुरू आहे, तिचीसुद्धा आंघोळ करून द्यायची आहे मला. पण त्याआधी म्हटलं चला फेस पॅकचं तुमच्यासोबत शेअर करून घेते आणि मग पोछा मारता मारता फेस पॅक सुकून जाईल. उन्हाळ्याचे दिवस आहे, लवकर सुकतात आणि ते शेअरही करणं होते, तेच कामही होतात. कारण काल माझी आंघोळ झालेली होती, पण आज आंघोळ व्हायची आहे, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. सो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. हा पॅक बनवून तयार आहे. तुम्ही बघा किती सॉफ्ट बनवलेला आहे. आता हा कसं बनवला ते मी इकडे साईडला लावताच तुमच्यासोबत शेअर करते. तर ना ह्याच्यामध्ये मी मुलतानी मिट्टी घेतलेली आहे. आता आम्ही 3 जण लावणार आहोत, त्याच्यासाठी मी जास्त घेतली आहे. तुम्ही 1 स्पून घेतली फक्त तरी चालेल. 35 ते 40 रुपयाचं पॅकेट मिळतं, तेवढ्यामध्ये ना तुम्हाला खूप दिवस होतील. सो मुलतानी मिट्टी घ्यायची, त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे. हळद अँटीसेप्टिक आहे, औषधीसारखं काम करतं. सो जर तुम्हाला काही पिगमेंटेशन वगैरे हे काय प्रॉब्लेम असेल ना, तर ते दूर व्हायला खूप जास्त मदत होतात. सो हळद टाकायची. त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल घेतलेला आहे आणि रोज वॉटरनी ते छान भिजत घालायचं. खूप सॉफ्ट अशी पेस्ट करायची आहे, जशी मी केली आहे. तुम्ही बघू शकता सॉफ्ट अशी पेस्ट केलेली आहे. तुम्ही जर एकट्यासाठी जर करणार असाल ना, तर तुम्हाला 1 स्पून सफिशियंट होतो. तुम्हाला जर हाताला वगैरे जरी लावायचं असेल ना तरीसुद्धा. आता मी हे पटापट अप्लाय करून घेतलेलं आहे. मी नेकला सुद्धा लावते, यासाठीच आज मी आंघोळीच्या पहिले लावत आहे, कारण मला हे सगळं व्यवस्थित घासायचं सुद्धा आहे. बाकी यात काही नाही टाकायचं आहे. मी 7 दिवसाचे 7 वेगवेगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्याच्यामुळे मी बाकी काही टाकलं नाही. पण तुम्हाला जर फक्त मुलतानी मिट्टीचं जर करायचं असेल, बाकी कुठले नसेल करायचं ना, तर तुम्ही ह्याच्यामध्ये बेसनसुद्धा टाकू शकता. पण मुलतानी मिट्टीच्या ह्याच्यात बाकी काही टाकायची गरज पडत नाही. मी प्रत्येक 7 दिवसाला तुमच्यासोबत वेगवेगळे शेअर करणार आहे, त्याच्यामुळे मग तुम्ही खरं तर हे गळ्यातलं काढून घ्यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. सो आता हा माझा फेस पॅक लावून झालेला आहे. आता मी पोछा मारता मारता याला ड्राय होऊ देते. मी डोळ्यांना सुद्धा लावलेला आहे. जसं फेशियलचं आपण डोळ्याला नाही लावू शकत, त्याच्यामध्ये केमिकल वगैरे असतात, त्यामुळे पण हे आपण डोळ्यांना लावू शकतो. सो आता ना मी पोछा मारून घेत आहे. म्हटलं पॅकसुद्धा सुकेल आणि पोछाही मारणं होईल. आणि प्रिशू माझ्या मागे मागे फिरती आहे. कुठलीही वस्तू घ्यायची, कशातही टाकायची, असा कारभारतपणा तिचा चाललाय. सो मी तिला बोललं की हा धागा तेवढा बाहेर फेकून दे. आता प्रिशूला बोललेलं सर्व समजते, सो आपण जे जे म्हणतो ना ते ती तसं तसं करते. तर चला आता मी पटकन पोछा मारून घेते, तोपर्यंत माझं पॅकही सुकेल आणि सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी नेमकं कशा वेळेस त्याला वॉश करते आहे, कारण पूर्ण ड्राय होऊ द्यायचा नाहीये. तर बघा आता माझा सेमी ड्राय झालेला आहे, म्हणजे थोडा ओला आहे आणि थोडा सुकलेला आहे. यावेळेस मी याला छान मालिश करून करून पॅकला काढत आहे. जसं आपण पार्लरला गेल्यानंतर फेशियलला ते मसाज वगैरे देतात ना, सो त्याने ग्लो छान येतो. असंच करायचं आहे. डायरेक्ट वॉश केल्याने एवढा काही फरक पडत नाही. थोडं मसाज करून करून केलं तर पॅक काढायला सुद्धा सोपा जातो. सो तुम्हाला काढायचं असेल तर डायरेक्टही काढू शकता, किंवा मी सांगते आहे ना त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. मी फेस पॅक रिमूव्ह केला छान मसाज करून करून, आणि तुम्ही बघता छान क्लेन्झिंग झालेली आहे इथली सुद्धा. आणि खरंच इफेक्टिव्ह वाटला मला हा. पण मी रोज मुलतानी मिट्टीचा नाही करणार आहे. मी कधी बेसन, कधी राईस फ्लोअर वगैरे या सर्व गोष्टीचा करणार आहे. सो तुम्ही सुद्धा हा नक्कीच ट्राय करून बघा. मी त्याच्यामध्ये बाकी काहीच नव्हतं टाकलेलं आणि थोडासा उरलेला आहे, तो हाताला वगैरे लावला तरी सुद्धा चालते, पण आता मी लावणार नाही. आता आधी मी पूजा करून घेते. प्रिशूला सुद्धा छान रेडी केलं आणि आता आधी पूजा करून घेते, त्याच्यानंतर मग बाकी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. पण खरंच मला तरी हा फेस पॅक खूप आवडला, इफेक्टिव्ह वाटतोय आणि आईसुद्धा ट्राय करते आहे. खरंच स्किनचं टेक्स्चर लाईट करण्यासाठी हे खूप जास्त हेल्प करतं. सो तुम्ही ना याला नक्कीच ट्राय करून बघा, मी म्हणते म्हणून. बाकी बघा इकडे मी लावलं नाही, इकडे मी काल लावलेलं होतं, पण विजिबल डिफरन्स तुम्हाला दिसतोय. सो तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. बाकी आता मी पटकन पूजा वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर बाकी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. कशी दिसते तू? इकडे बघ ना, कशी दिसते प्रिशू? प्रिशूचा बदमाशपणा. चढ चढ. काय बाबाय? हो, मसाज करून धू. काय ते गजानन महाराज आहे. बरं हे कोण आहे? हे कोण आहे? बाप्पा. कोण आहे?
बाप्पा, व्हेरी गुड. आणि हे कोण आहे? हे कोण आहे? बाबा, व्हेरी गुड. माझी पूजा वगैरे झाली. केस ओले आहे तोपर्यंत म्हटलं केस विंचरून घेते. बुधवार आहे आज, कारण उद्याला गुरुवार आहे. उद्याला मी डोकं धुवू नव्हते शकत, माझ्या गुरुवारी डोकं धुवायचं नसतं, त्याच्यामुळे मी आज डोकं धुतलं. खरं तर आज एकादशी आहे, आजसुद्धा डोकं नाही धुवायला पाहिजे, पण मी ऑलरेडी पाणी घेतलेलं होतं. नंतर लक्षात आलं आणि धुवायचंच होतं, कारण मला उद्याला मंदिरात सुद्धा जायचं आहे. मला गुरुचरित्राचं पारायण लवकर सुरू करायचं आहे, त्याच्यासाठी म्हणून गुरुचरित्रसुद्धा विकत घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून मी छान डोकं वगैरे धुतलं. त्यात मला देवीतसुद्धा जायचं आहे, गौऱ्या वगैरे हे सर्व आणायला. तर मी उद्यालाच जाईल, कारण मला स्वामींच्या मंदिरातसुद्धा जायचं आहे. मी पारायण केलं होतं ते नारळ ठेवायला, त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण सुरू करणार आहे, त्याचा विडा घेऊन वगैरे असं सर्व. तर 2 दिवस जायचं आहे, गुरुवारसुद्धा जायचं आहे, शुक्रवारला सुद्धा जायचं आहे, असं आहे. तर आता पटकन केस विंचरून घेते. ओले आहे तोपर्यंत विंचरले जातात, नाहीतर खूप जास्त तुटतात. कारण स्ट्रेटनिंग जी माझी केली होती ती पूर्ण वेस्ट, ती अजिबात चांगली झाली नाही. सो आता मी डिसाईड केलेलं आहे की खरोखर जे प्रोफेशनल आहेत, ज्यांना खूप प्रॅक्टिस आहे किंवा काय, त्यांच्याच हातून करून घ्यायचं. कारण खूप जास्त बिघाड झाला आहे माझ्या केसाचा इथे स्पेशली. आणि केमिकल ट्रीटमेंट जी होऊन गेली ती होऊन गेली, त्याला आपण आता काहीच करू शकत नाही, असं आहे. सो चला आता पटकन केस विंचरून घेते. मला जेवण वगैरे करायचं आहे, त्याच्यानंतर शॉपलासुद्धा जायचं आहे. प्रिशू खूप बदमाश झाली आहे, तिचं मी तुम्हाला दाखवलं. आता काय करते ती, पाणी घेते, माठाला हात पुरतो तिचा, माठावरचं झाकण काढते, पाणी माठात किती बुडात गेलेलं असलं तरीसुद्धा त्याच्यात हात टाकून पाणी काढते आणि ज्याच्या अंगावर टाकते. असा तिचा सध्या बदमाशपणा सुरू आहे. छान टिका वगैरे लावून मी तिला रेडी केलं होतं, तिने स्वतःच्या अंगावर पाणी घेतलं आणि ते टिका वगैरे सर्व मळून टाकलं. सो चला आता पटकन मी केस विंचरते, बाकी काय होते ते तुमच्यासोबत दिवसभरात शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो आता मला भाजी वगैरे म्हणजे उसळीसाठी आलू वगैरे चिरायचे आहेत. त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला हे दाखवते. निंबू फ्रीजमध्ये तसंच ठेवले ना तर खराब होतात आणि ते पूर्ण वाळून जातात, तर ते काहीच उपयोगी येत नाही, आपल्याला ते फेकून द्यावं लागतात. सो तुम्ही ना असं काही करू शकता. हे मी रिसेंटलीच बघितलं होतं इंस्टाग्रामला, मी ट्राय करून बघितलं, ते वर्क केलं, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. काचेची बरणी घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी गच्च भरायचं. गच्च म्हणजे मी एवढं भरलेलं आहे, मला लिंबू जास्त होतं सो जास्त पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकून द्यायचे. ह्याने ना लिंबू खूप लांब काळापर्यंत चांगले राहतात. मी याला असंच किचनमध्ये ठेवून देईल, फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवत. सो हे असे छान टिकतात. सो तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आता प्रिशू गेलेली आहे 5 सोबत चक्कर मारायला. खूप जास्त मागे लागली होती बाबाच्या, सो ती चक्कर मारायला गेलेली आहे. आणि मी आता काय भाजी वगैरे चिरायची ती चिरून घेते, कारण मला जेवण करून शॉपलासुद्धा जायचं आहे. सो असं आहे. सो तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघा. आणि मुलतानी मिरचीचा कमाल दिसतच आहे, अजूनही सर्वांनाच दिसतोय, सो तेही नक्की ट्राय करा. बाकी काय होतं दिवसभरात ते तुमच्यासोबत शेअर करतेच. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो आता इथे सीआयडी बघता बघता प्रिशूचं आणि माझं गरमागरम जेवायचं चाललेलं आहे. नंतर तिला मी झोपून देते. मस्त जेवण वगैरे झालं आणि जर आत्ताच गेली मी तर कूलरमधून बाहेर गेल्यावर ऊन लागेल खूप, त्याच्यामुळे मी थोडा वेळ थांबते आणि त्याच्यानंतर जाते, कारण वाजले 3, खूप जास्त ऊन आहे. दुपारचं कुणी येत पण नाही. तिकडे मस्त सीआयडी लावलेलं आहे, फ्रिशला सुद्धा झोपून दिलं आहे. आता मी थोडासा आराम करते, एडिटिंग फिनिश करते, त्याच्यानंतर बाकी मग शॉपला जाईल आणि त्यानंतर काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतेच. सो नेहमीप्रमाणे मी ना असा अवतार करून निघालेली आहे शॉपला जायला. आणि लकीली ना आज ऊन अजिबातच नाही आहे, म्हणून मी थँकफुल आहे. कारण ना ऊन असली की खूप जास्त कसं तरी होतं. आज ऊन नाही, सावली आहे म्हणून बरं आहे. नेमकं मला शॉपमध्ये जाईपर्यंत आज ऊन लागलेलं नाही आहे, सो ते एक बरं आहे. सो मी जस्ट शॉपला आली, पण मी आज घाईघाईत एक गडबड केली, ती म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स घरी राहिल्यात. सकाळपासून मी आईस करून ठेवले आहे दोन्ही बॉटलचा, निघताना टाकते म्हटलं बॅगमध्ये, पण बॅग घेऊन निघाली बाहेर तर मग निघालीच. माझं हे होतं की प्रिशू जर उठली तर मला आणखी मग वेळ होईल. आणि सीआयडीचा एपिसोड सुरू होता, एपिसोडमध्ये सुद्धा मन होतं, त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, आणखी जास्त एपिसोडमध्ये काही इंटरेस्टिंग पार्ट आला की मी आणखी जास्त निघू शकणार नाही बाहेर, त्याच्यामुळे मी पटकन निघाली. सो पाण्याच्या बॉटल घरी राहिल्या. आता बाबाला फोन केला की तुम्हाला जर यायचं असेल तर घेऊन या, पण ते पहिलं तर 100 गोष्टी ऐकवतात, विसरायचं नाही, हे नाही ते नाही. अरे माणूस आहे ना, विसरले जाते. पण जाऊ दे, आता मला बिना पाण्याचं राहावं लागेल, कारण आजूबाजूला कुठेच पाणी नाही आहे. बिस्लरीची बॉटल आणायला जायसाठी परत शटर बंद करा, हे ते मला ते करायचं नाही आहे.
पण डेंजर गरमी होतं यार, खूप भयानक गरमी आहे, खूप भयानक ऊन आहे. तरी तर ऊन काहीच नव्हतं, रोडनी मी तुम्हाला दाखवलं तर ऊन काहीच नव्हतं, पण तरीसुद्धा गरमी खूप डेंजर होत आहे. आता मस्तपैकी झाडू पोछा करते, पूजा वगैरे करते. वाजलेले आहेत 4, कारण दिवसभर उन्हात तसंही कोणीच येत नाही, त्याच्यामुळे मी आणि मला सेफसुद्धा वाटत नाही दुपारला, कारण सगळं आजूबाजूला शॉप बंद असतात आणि लोक थोडी व्यवस्थित नाही आहे इथली, त्याच्यामुळे मग मला सेफ वाटत नाही, म्हणून मी येत नसते दुपारला. पण आज मला व्हिडिओचं सुद्धा थोडं काम आहे. 4 वाजलेत, आता काय नाही, बायका बाहेर वगैरे असतात, त्याच्यामुळे ते काही टेन्शन नाही. सो असं आहे. चला आता मी पटकन माझं झाडू पोछा पूजा वगैरे या सर्व गोष्टी करून घेते आणि बाकी काय होतं ते तुमच्यासोबत मी पुढे शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. वगैरे झाली आणि घरून फायनली पाण्याच्या बॉटल आल्या, जे येईपर्यंत त्याचं पाणी झालं, पण एका ह्याचं अजूनपर्यंत आईस आहे. आता या 2 बॉटला मला घरी जाईपर्यंत पुरतात, म्हणजे मला थंड पाणी देतात, असं आहे. सो चला आता बाकी मी माझं एडिटिंगचंच काम करत होते, तेवढ्यात बाबा आले बॉटल्स घेऊन. बोलो की काय करो, जी कदर परिवाराला येते ना ती कदर कोणालाच येत नाही खरोखर. तर आता असं आहे, आता ते जातात आहे. मी मस्त पाणी पिते. आधी तर त्या बॉटल आल्याबरोबर पाणी पिली मी, देवाचंच पाणी पिली होती, कारण मला खूप जास्त भूक लागली होती, सॉरी तहान लागली होती गरमीमुळं. बघता अजूनही घाम येतो, तरी माझ्या डोक्यावर फॅन आहे तरीसुद्धा. सो चला आता बाकी मी माझं काम आटपते आणि त्याच्यानंतर काय होतं ते घरी गेल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला कनेक्ट. आत्ताच माझ्या मैत्रिणीचा कॉल आला, किती येते, ओ माय गॉड, आणि मी एवढा डेंजर अवतारात आहे. मला श्रेया नेहमी म्हणते की दीदी तू पार्लरवाली असून पार्लरवाली अजिबात वाटत नाही. आता पार्लरवाली आता काय मेकअप ठेसून बसणार का? आणि ज्यांचे मी एक रील बघितली होती की ज्यांचे वाईनचे शॉप आहे ते काय मग पिऊन बसतात का? पण असं नाही आहे. आता मी खरोखर थोडंसं व्यवस्थित होते. ती बोलली की ती तयारी करून येत आहे. ते माझा तरी विचार भरपूरशा गप्पा करायच्या आहे. सोफ्यावर माझं सगळं आलं तेव्हापासूनचं असंच पडलेलं आहे. आता मी आधी हे आवरते, थोडंसं व्यवस्थित करते स्वतःचा अवतार, त्याच्यानंतर बाकी तिने जर शूट करू दिलं तर शूट करेल, किंवा जर नाहीच करू दिलं तर लपून मी तिचा एक शॉट तरी तुमच्यासोबत शेअर करेल. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो स्वतःचा अवतार थोडासा व्यवस्थित केला मी, आणि आता तुम्हाला वाटत असेल कोणत्या मुलाला भेटते की काय एवढी जास्त एक्सायटेड आहे, तर हो, तिला भेटायसाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. का ते मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितलंच. आता ती आल्यानंतर मी शूट करेल की नाही मला काहीच नाही माहिती. लपून एक शॉट शूट करायचा मी बोलले होते, ते मी हलकंसं तुमच्यासोबत शूट करेल, शेअर करेल. बाकी मला तर डोळ्यात पण पाणी येतं. मला किती जास्त खुशी होत आहे ना, मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. असं आहे. बाकी सोफ्यावरचं सगळं उचललं, बॉटल वगैरे तर बरं माझी इथेच राहते. स्वतःला व्यवस्थित केलं, कारण मी पार्लरवाली तसंही वाटतच नाही असं. तर चला आता आमची भेट कसं काय होते ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच. व्हिडिओला कनेक्ट राहा. सो फायनली ती आली आणि आमच्या मस्त गप्पा सुरू आहे तिथे. ती तिच्या मुलीला घेऊन आली, जी प्रिशूपेक्षा 2 महिन्यांनी लहान आहे, पण अजिबात वाटत नाहीये, कारण प्रिशू ना हिच्यापेक्षा सुद्धा छोटी दिसते. आमचं मस्त मुलींचा वगैरे रिलेटेबल लाईफच्याच गोष्टी सुरू होत्या आणि तिच्यासोबत आलेली ती तिची मामी बहीण आहे. ती आमच्या गोष्टी फक्त ऐकत होती आणि माझ्या मैत्रिणीच्या मुलीला सांभाळत होती. आता ना हा व्हिडिओ मी लपून असा शूट केलेला आहे, कारण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की कोण आहे ती जिच्यासाठी मी एवढी जास्त एक्सायटेड आहे. बाकी तिची मुलगी खूप छान आहे, मी तिला पहिल्यांदा बघते आहे आणि मी रिग्रेट करते की आज मी प्रिशूला घेऊन यायला हवं होतं, पण मला माहिती नव्हतं की ही येणार आहे कन्फर्म, म्हणून मी प्रिशूला नाही आणलं. नाही तर प्रिशूची नीची मस्त छान गट्टी जमली असती, दोघीच खूप छान खेळल्या असत्या. पण असो नेक्स्ट टाइम जेव्हा भेटू तेव्हा मी विचार केला की प्रिशूला आणि तिच्या मुलीला सुद्धा भेटेल, कारण प्रिशूला ना लहान मुली खूप जास्त आवडतात, त्यासाठी म्हणून. आणि लेकरं छान खेळतात आणि आमच्याही गप्पा गोष्टी छान झाल्या असत्या, त्यासाठी म्हणून. तर मी तिच्यासोबत बोलण्यात एवढी जास्त गुंग झाली होती ना की मला लक्षातच नाही की मी व्हिडिओ शूट करायला ठेवलेला आहे. तोपर्यंत मोबाईल खूप जास्त गरम झाला, तरी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, कारण हिला मी 8 वर्षानंतर भेटते, पण असं वाटतच नाही आहे की आम्ही 8 वर्षानंतर भेटतोय. माझी तरी तब्येत जरा सुधारलेली आहे, पण ही ना कॉलेजपासून अशीच आहे. त्यानंतर मी व्हर्टिकल व्हिडिओ म्हणजे हॉरिझॉन्टल व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा ही गडबड झाली की व्हिडिओ बघा खूप जास्त ब्लरी आलेला आहे, पण त्याला काहीच नाही करू शकत. माझी हीच गडबड झाली. मला तुमच्यासोबत आमचं बोलणं वगैरे सुद्धा थोडंफार शेअर करायचं होतं, पण विशेष असं काही नाही, पण जे आमच्या रोजच्या अशा असतात ना त्याच गप्पा आम्ही केल्या. येऊन गेली
गेली, मी तिला सोडून दिलं तिच्या घरी. आणि आता व्हिडिओ बघतच होते तेव्हा लक्षात आलं मला की मी म्हणजे कसं कोणी कम्फर्टेबल नसतं, पण कोण आहे ती जिच्यासाठी मी एवढी जास्त पागल आहे आणि मला एवढी जास्त एक्साइटमेंट होती त्याच्यासाठी म्हणून शूट केलं. पण तुम्हाला जसं दाखवलं तसं पूर्ण फुटेज, पूर्ण रेकॉर्डिंग ब्लरी आलेली आहे. आणि मग असंच काहीतरी होतं जेव्हा मी काही म्हणजे शूट करण्याचा विचार करते. तर जाऊ द्या, आता जसं आहे तसं ते ब्लरी मी तुमच्यासोबत शेअर केलं. सो हा तीच माझी मैत्रीण. आम्ही खूप म्हणजे खूप साऱ्या गप्पा केल्या. लिटरली आम्ही 1.5 ते 2 तास बोलत बसलो, तरी असं वाटलं की नाही यार आपण बोलायचं राहिलं आहे, आपण हे नाही बोललो, आपण ते नाही बोललो, असं माझं तरी झालं. आणि खरंच पाहिजे असतं यार असं कोणीतरी. मी खूप थँकफुल आहे देवाला की त्यांनी तिची आणि माझी भेट घडवून आणली. कारण मी खूप दिवसापासून असं होतं ना, आपल्या मनातल्या काही गोष्टी असतात ज्या आपण कोणाजवळ नाही बोलू शकत, त्या तिच्याजवळ मी मोकळेपणाने बोलू शकली. तरी वेळ खूप कमी पडला. आता आम्ही विचार करतोय आणखी एकदा भेटायचा, पण जर तिचे हस्बंड आले ते बोलले की चल, तर मग तिला जावं लागेल असं आहे. बाकी मी खूप जास्त खुश आहे. संध्याकाळ झाली म्हणून थोडं धूप वगैरे लावलं. आता थोडा वेळ मी माझं काम करते, बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. तुम्हाला माझी फ्रेंड कशी वाटली ते मला नक्की सांगा. म्हणजे आता तुम्ही कायच सांगणार ना, पण मी जशी एक्सायटेड होती तसंच तुम्ही सुद्धा कोणासाठी कधी राहिल्यात का एक्सायटेड ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाकी मी या व्हिडिओला इथेच एंड करते, नाहीतर मग व्हिडिओ आणखी जास्त लॉंग होईल मी घरी गेल्यानंतरच वगैरे काही शेअर केलं तर. कारण ऑलरेडी व्हिडिओ 16-17 मिनिटाचा झालेला आहे. मग आणखी जास्त व्हिडिओ लॉंग झाल्यापेक्षा एवढाच ठीक आहे, बघितल्या सुद्धा जातो. त्यासाठी म्हणून मी या व्हिडिओला इथेच एंड करते. आजचा जो फेस पॅक होता मुलतानी मिट्टीचा, तो जर तुम्ही ट्राय नसेल केला ना अजूनही, तर खरंच ट्राय करून बघा. खूप छान असा झालेला आहे. उद्याला मी तुमच्यासोबत दुसरा नवीन फेस पॅक शेअर करणार आहे, सो तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. आणि हां, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मी जेव्हा व्हिडिओचे इन्साईट बघते ना, तेव्हा समजतं की जे नॉन सबस्क्रायबर्स आहेत ना, तेच जास्त व्हिडिओ बघतात आहेत. सो काय प्रॉब्लेम आहे यार, प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.